महाविकास आघाडी हातकणंगलेत उमेदवार देणार. हातकणंगलेत तिरंगी लढत झाल्यास राजू शेट्टींची अडचण. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजू शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडी हातकणंगलेत उमेदवार देणार आहे. त्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक देखील पार पडली आहे. त्यामुळे हातकणंगलेत पुन्हा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सगळेच पक्ष राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करतात, तर काही ठिकाणी उमेदवारांची घोषणाही झाली आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक सर्वे देखील येत आहेत. यामध्ये महाविकास आघाडी वरचढ होतानाचं चित्र दिसतंय. मात्र महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरते ती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित आघाडी. विशेष म्हणजे कोल्हापुरातल्या हातकणंगले मतदारसंघात तर महाविकास आघाडी बरोबर स्वतः स्वाभिमानी देखील अडचणीत येऊ शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एकला चलोचा नारा लगावलाय. ना महाविकास आघाडी सोबत ना महायुती सोबत. त्यांनी चर्चेला सुद्धा यायचं नाही असं म्हणत शेट्टी यांनी आधीच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यासाठी दारं बंद केलेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राजू शेट्टी स्वतः हातकणंगले मतदारसंघात निवडणूक लढवतात. या मतदारसंघात स्वाभिमानीचं चांगलं नेटवर्क आहे. मात्र 2019च्या निवडणुकीत चांगलं नेटवर्क असूनही राजू शेट्टी यांचा पराभव झाला. आता हा पराभव शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केला नसून त्यांचा पराभव हाजी असलम सय्यद यांनीच केल्याचं बोललं जात आहे. हाजी असलम सय्यद यांनी वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली आणि 1.25 लाख मतदान घेतलं. याच मतांचा फटका राजू शेट्टी यांना बसला आणि 90,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघात झालेल्या तिहेरी लढतीमुळे धैर्यशील माने यांना गुलाल लागला. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या बाजूने वातावरण सकारात्मक दिसत असलं तरी राजू शेट्टींच्या एकला चलोच्या भूमिकेमुळे ते पुन्हा अडचणीत येऊ शकतात. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचं टाळलंय. त्यामुळे महाविकास आघाडीने त्या ठिकाणी उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय. हातकणंगलेत पुन्हा तिरंगी झाल्यास त्याचा थेट फटका राजू शेट्टी यांनाच बसणार आहे. 2019च्या निकालाकडे आपण जरा नजर टाकूयात. 2019ला झालेलं मतदान 12,26,923. मोजलेलं मतदान 12,26,923. धैर्यशील माने यांना 5,74,077 मतं मिळाली, तर राजू शेट्टी यांना 4,80,292 मतं. वंचितला 1,20,584 मतं मिळाली. धैर्यशील माने 93,785 मतांना विजयी झाले होते. आता स्वाभिमानी, महायुती आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी झाल्यास या लढतीचा परिणाम कोणत्या आघाडीवर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.